राज किल्ले रायगडासोबतच कोल्हापूरमध्ये सुद्धा छत्रपती घराण्याच्या वतीने शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येतो आहे आणि करवीर नगरीमधल्या नवीन राजवाड्यामधील दरबार हॉलमध्ये शिवकालीन शिवराज्याभिषेकाची आठवण करून देणारा शाही सोहळा संपन्न होतो आहे। या सोहळ्यानिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सुवर्ण मूर्तीवर अभिषेक करण्यात येतो आहे। या सोहळ्याला खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्यासह राजघराण्यातील सदस्य उपस्थित आहेत। एकीकडे किल्ले रायगडावर संभाजीराजे छत्रपती यांच्या वतीने तर कोल्हापूरमध्ये छत्रपती घराण्याच्या वतीने शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय। ज्या दरबारातून राजर्षी शाहू महाराज छत्रपती यांनी राज्यकारभाराची सूत्र हलवली त्याच ऐतिहासिक दरबार हॉलमध्ये हा सोहळा सध्या संपन्न होतो आहे आणि या सोहळ्याला कोल्हापूरकरांनी मोठी उपस्थिती लावली आहे। तर सध्या आपण कोल्हापुरातली आणि रायगडावरची सगळी दृश्य पाहत होतो आणि कोल्हापूरमध्ये काय नेमकं सगळं वातावरण आहे जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत थेट कोल्हापूरमधून। प्रताप, एक वेगळा सोहळा या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्राला पाहायला मिळतो आहे। कोल्हापूरमध्ये हा ऐतिहासिक राज्याभिषेकाचा सोहळा सुरू आहे। कोणाकोणाची या ठिकाणी उपस्थिती दिसते आणि कशा पद्धतीने हा सगळा सोहळा सुरू आहे? कोल्हापूरमध्ये आज काय या निमित्तानं वातावरण आहे? कोल्हापूर असेल, रायगड असेल आणि त्याचबरोबर आपण पाहतो की देशातल्या कानाकोपऱ्यात अनेक ठिकाणी आपण पाहतो की शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा केला जातोय। छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवराज्याभिषेक करून घेतला त्या दिनाची आठवण आणि त्याचबरोबर आपण पाहतो की ज्या राजानं ज्या परिस्थितीत शिवराज्याभिषेक करून घेतला तो कसा असेल याची एक प्रचिती आम्हाला पाहता येईल का, अवगत करता येईल का, माहिती घेता येईल काय, या आतुरतेने रायगडवर तरी आपण पाहतो की मोठ्या संख्येने संपूर्ण महाराष्ट्रात असेल किंवा देशातून शिवभक्त दाखल झालेले आहेत। कोल्हापुरात आपण जर पाहिलं तर कोल्हापुरातील ऐतिहासिक नवीन राजवाड्यामध्ये ज्या ठिकाणी छत्रपती राजश्री शाहू महाराजांनी राज्यकारभाराची सूत्र हातात घेतली त्याच ठिकाणी हा सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे। या दोन्ही सोहळ्याच्या निमित्तानं आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात शिवभक्त हे पाहण्यासाठी अवगत करण्यासाठी दाखल झालेले आहेत। एकूणच आपण पाहतो की मोठ्या उत्साहात हा सोहळा साजरा केला जातोय। रायगडवर आपण जर पाहिलं तर रायगडवर शिवाजी महाराजांच्या मूर्तीवर त्या ठिकाणी जे सोन्याची नाणी आहेत त्याचा अभिषेक करून त्या ठिकाणी शिवराज्याभिषेक दिन साजरा केला जातो। तर कोल्हापुरात आपण पाहतो की शिवाजी महाराजांच्या सोन्याची जी मूर्ती आहे त्याच्यावर अभिषेक करून या ठिकाणी आपण पाहतो की शिवराज्याभिषेक दिन साजरा केला जातोय। एकूणच आपण पाहतो की रायगडवरची माती कपाळी लावण्यासाठी आसुसलेले अनेक शिवभक्त आहेत ते आवर्जून या ठिकाणी आपण पाहतो की या रायगडावर पोहोचलेले आहेत आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी संपूर्ण रायगड परिसर शिवभक्तांनी फुलून गेलेला आहे। कारण आपण त्या राजानं त्या काळामध्ये कशा प्रकारचा शिवराज्याभिषेक करून घेतला होता तर अतिशय कठीण प्रसंग होता। शिवाजी महाराज शिवराज्याभिषेक दिन साजरा करणार आहेत किंवा शिवराज्याभिषेक करून घेणार आहेत हे अनेकांना काही दिवस आधी देखील त्या काळी माहीत नव्हतं, पण नंतर मात्र हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी आपला अभिषेक करून घेतला आणि तेव्हापासूनच आपण पाहतो की प्रत्येकाचं ऊर भरून येईल अशा प्रकारचं हिंदवी स्वराज्य या ठिकाणी स्थापन झालं आणि त्याचीच प्रचिती आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहतो की कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याच्या वतीने केला जातोय। रायगडवर अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समिती सोहळ्याच्या वतीने या ठिकाणी शिवराज्याभिषेक दिन साजरा केला जातो। तर कोल्हापुरात छत्रपती घराण्याच्या वतीने या ठिकाणी शिवराज्याभिषेक दिन साजरा केला जातो। अगदी अनोखी परंपरा खरं तर ही जपली जाते आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला या सोहळ्याची उत्सुकता असते आणि आपण ह्याची थेट दृश्य झी 24 तास प्रेक्षकांना दाखवतोय। धन्यवाद प्रताप, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। प्रताप नाईक आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर।